स्वागत है भाई, स्वागत है मेहमानों का, स्वागत है, स्वागत है भाई, स्वागत है मेहमानों का, स्वागत है। सर्व लोकांनी आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या समन्वयित नंदुरबार तालुका विधान समितीचे श्री भटसिंग भैया ब्रह्मश्री विधी महाविद्यालय कायदेशीर शिक्षण व संशोधन संस्था नंदुरबार आयोजित 7 दिवसीय श्रम संस्कार शिबिर आज आपण आदिवासी अकादमी या ठिकाणी पार पाडतो किंवा त्याचे उद्घाटन आज करतो। उद्घाटनासाठी आज आपल्या उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आपल्या संस्थेचे समन्वयक माननीय डॉक्टर रमेश सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले असं त्यांना। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आजच्या विशेष दिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन म्हणून आपल्याला लाभलेले माननीय न्यायाधीश श्री महेंद्र पाटील सर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार हे आज आपल्याला उद्घाटन म्हणून लाभले। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला परत उद्घाटन समारंभी उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम चौधरी सर, सर्वांचे अगोदर मी शब्द सुनणारे सर्वांचे स्वागत करतो। सर, 7 दिवसाच्या या दिवाळी श्रम संस्कार शिबिरात आमच्या महाविद्यालयाचे एकूण 30 विद्यार्थी हे पाठीवर सहभागी असतात आणि या 30 विद्यार्थ्यांमध्ये आम्ही 7 दिवसात काही श्रम संस्कार, काही म्हणजे लिगल अवेअरनेस वगैरे आणि पथनाट्य असे वेगवेगळे प्रोग्राम आम्ही या 7 दिवसामध्ये पार पडणार आणि त्याच कार्यक्रमाच्या आज उद्घाटनाच्या दिवशी आज आम्ही तुम्हाला बोलवले। सर्व अगोदर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सरांना आमंत्रित करतो। आजच्या या राष्ट्रीय सेवा योजना विशेष दिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन माननीय न्यायाधीश महेंद्र पाटील सर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार, तसेच नंदुरबार तालुका विधायक समितीचा वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक माजी प्राचार्य माननीय डॉक्टर एम सर, या NSS शिबिराचे कॉर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर एस मराठे सर, आमचे शिक्षकेतर कर्मचारी सहकारी जी उपस्थित सर्व शिबिरार्थी विद्यार्थी मित्रांनी, राष्ट्रीय सेवा योजना हे आपण महाविद्यालयामध्ये कुठल्याही महाविद्यालय असेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा लॉ, BEd सगळ्या महाविद्यालयामध्ये हे एकक आपण बघत असतो। त्याचं मागचं उद्दिष्ट असं आहे की केवळ अकॅडमिक स्टडी कॉलेजमध्ये करणं याच्याने विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट होईल असं नाही आहे, तर त्याला थोडंसं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तो डेव्हलप झाला पाहिजे ही अपेक्षा असते। आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचं मेन ऑब्जेक्ट असा आहे की तो सेल्फ डिपेंडंट झाला पाहिजे, की तो घराबाहेर 8 दिवस राहू शकतो। घरामध्ये सगळ्या लक्झरीज फॅसिलिटीज आपल्या असतात, पण आहे त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करून राहण्याची पण सवय विद्यार्थ्याला असली पाहिजे। म्हणून कुठेतरी खेड्यावर जाऊन आहे त्या परिस्थितीमध्ये तिथं राहणं, झोपणं, तिथं दिवस काढणं, स्वयंपाक, जेवण, श्रमदान करणं, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजनं विद्यार्थ्यांमध्ये एक त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा महत्त्वाचा भाग असतो। दुसरं असं की जेव्हा 7 दिवस विद्यार्थी एकत्र असतात, महाविद्यालयामध्ये कसं असतं की तुम्ही सकाळी लेक्चरला येतात, लेक्चर झाल्यानंतर तुम्ही जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांशी तुमचं एवढं बॉन्डिंग निर्माण होत नाही। पण जेव्हा तुम्ही शिबिरामध्ये 6-7 दिवस असतात, तर तुम्ही 24 तास सोबत असल्यामुळं तुमच्यामध्ये एक वेगळं बॉन्डिंग आहे जे कायम आयुष्यावर सुद्धा टिकतं। या NSS सारख्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला इतकं महत्त्व आहे, म्हणूनच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आलेली आहे त्याच्यामध्ये तर आता या एक्स्ट्रा करिक्युलरवर म्हणजे आउट ऑफ कॅम्पस ॲक्टिव्हिटीजवर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये तर असे पण प्रोग्राम डिझाईन होत आहेत की 6 महिने विद्यार्थ्यांनी
काम करायचं. म्हणजे एक डिग्री प्रोग्राम जो असतो समजा 3 वर्षाचे 4 वर्षाचे, तर त्याला 6 महिने त्याच्यातले फील्डवर द्यायचं. पुस्तकी ज्ञान खूप झालं आता फील्डवर, की त्यांनी तिथं जाऊन प्रोजेक्ट तयार करायचा. म्हणजे एखाद्या खेड्यावर जाऊन तिथं अभ्यास करायचा की या खेड्यामध्ये नेमकं काय गोष्टीची कमतरता आहे, पाण्याचा प्रश्न आहे का, किंवा लोकसंख्येचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, ह्याचा अभ्यास त्या गटाने करायचा. आणि त्या गटाने एक इनपुट्स गव्हर्नमेंटला द्यायचे की या गावामध्ये आम्ही सगळा अभ्यास केला की आमचा असा अहवाल. तर या अहवालातून खरोखरच गव्हर्नमेंट सारख्या मशिनरीजला लक्षात येईल की इथं काय अडचण आहे. कारण आपण बघतो की आपल्या डेमोक्रेसीचे जसे काही फायदे असतात काही ड्रॉबॅक पण आहेत की सोडवले जातात. कारण ज्यांनी प्रश्न निर्माण केले तेच ऑब्झर्वर असतात की हे प्रश्न आहे त्याच्यावर their assessment त्याचं होऊ शकतं. पाहुणे आले त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सर्वप्रथम आजचे कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य न्यायाधीश वैद्यवाडी सर यांचा सत्कार करू इच्छितो. आणि त्या करण्यासाठी मी आपले वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक एम.एस. रोहित सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवाडी साहेबांचा सत्कार करा. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले महाविद्यालयाचे समन्वयक माननीय एम.एस. रघुजी सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी एम.एस. रघुजी सरांचा सत्कार करावा. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात आजचे उद्घाटक माननीय न्यायाधीश मंडळवाडी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला मार्गदर्शन करावं. उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री एन.डी. चौधरी सर, माजी प्राचार्य श्री रघुवंशी सर, मराठे सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण जर राष्ट्रीय सेवा योजना या संकल्पनेचा विचार केला आणि ही योजना का राबवली जाते याचा जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या माध्यमातून समाजाची सेवा करावी हा एकमेव उद्देश या योजनेचा नाही, तर आपल्या सर्वांचा या योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण उद्देश या योजनेचा आहे. आपल्याला माहित आहे की आपण जर इतिहास बघितला तर आपले जे कोणतेही थोर नेते झालेले आहेत हे सर्व समाजसेवक होते. आपण जर गाडगे महाराज असतील किंवा विनोबा भावे, साने गुरुजी, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलेही नेते बघा आपण यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात समाजसेवेतून केली. महात्मा गांधींनी आफ्रिकेत जाऊन समाजसेवा केली. समाजसेवेसाठी आपल्याला कुठलेही जाती धर्माचे बंधन नाही, कुठलेही भौगोलिक परिस्थितीचे बंधन नाही. आपण कुठेही राहून कोणाचीही सेवा करू शकतो. आपण आपल्या आदिवासी भागात बघितलं असेल वेदा पाटील यांनी नर्मदा बचाव आंदोलन उभे केले होते. वास्तविक त्यांचा ह्या भागाशी कुठलाही संबंध नव्हता, परंतु अशा पद्धतीने आपण जर समाजसेवेचा वसा हातात घेतला तर नक्कीच त्या माध्यमातून आपली सुद्धा प्रगती होऊ शकते. आता तुम्ही सर्व लॉ स्टुडंट्स आहात आणि आपल्याला माहित असेल की जगातले जेवढेही मोठे नेते असतील हे वकिलीच्या माध्यमातून तयार झालेले नेते आहेत. सरदार वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सुद्धा महात्मा गांधी होते, किंवा आजच्या आधुनिक काळातले आपण मोठे नेते बघितले कपिल सिब्बल, अरुण जेटली, तसं आता जे आपले मुख्यमंत्री हे सुद्धा एक वकील आहेत. तर सांगायचा उद्देश हा आहे की वकिली हा व्यवसाय असा आहे की तो व्यवसाय तुम्ही सांभाळून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकता आणि सोबतच समाजसेवा सुद्धा करू शकता. बाकी व्यवसायांमध्ये तुम्हाला बंधन असतात. तुम्ही शिक्षण झाले तुम्हाला संस्थेचं बंधन येईल, परंतु वकिली व्यवसायाला तसे बंधन नाही. वकिली हा पुन्हा एक समाजसेवेचा भाग आहे. तुम्ही गरीब शोषितांची वंचितांची बाजू न्यायालयामध्ये मांडून समाजसेवा करू शकता. त्यामुळे आपण योग्य फील्ड निवडलेलं आहे आणि मला आशा आहे की आपण या
आपल्याला एक व्हिडिओ आणि एक छोटा रील तयार करायचा आहे. 90 सेकंदाचा एक रील आणि 130 सेकंदाचा एक शॉर्ट व्हिडिओ. तर एक योजना आहे आपली मनोरुग्ण किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग जे व्यक्ती असतात त्यांच्यासाठी एक योजना राष्ट्रीय वैद्यकीय सेवा प्राधिकरणाने जारी केलेली आहे. नॅशनल नासा लीगल सर्व्हिसेस. आपला व्यवसाय एक समाजसेवा आहे आणि समाजसेवा म्हणजे असं त्याचं राष्ट्रीय सेवा आहे आणि करायचं एक प्रोसेस आहे की वकील व्यवसाय करताना आपण एका प्रकारे समाजसेवा कशी करू शकतो त्याबद्दल थोड्या गोष्टी सांगितल्या. काही उदाहरण त्यानंतर मी आजच्या काळात इस राष्ट्रीय सेवा योजना के प्रमुख माननीय डॉक्टर राठे सर, मित्रों, बड़े सौभाग्य की बात है मेरे से अपने महाविद्यालय को एनएसएस में 4 साल एक बार हम विचार करते अपने महाविद्यालय के अंदर एनएसएस नहीं है, इस कारण बहुत सारी एक्टिविटीज जो महाविद्यालय में होना चाहिए या उसकी विद्यापीठ की अपने बात आती है वो स्कीम से आपको परिचित। एक प्रोग्राम बनाया कि अपन जल्दी से जल्दी अप्लाई करते हैं और उसी साल वो ये एनएसएस मित्रों ऐसे 2013 में मैं अक्टूबर साइंस कॉलेज का प्राचार्य बना तो वहाँ भी ऐसी परिस्थिति थी कि वहाँ पे एनएसएस नहीं था। मैंने जब एनएसएस के लिए अप्लाई करा तो बोले आपकी संख्या बहुत कम है, विद्यार्थी संख्या 120 बोले आपकी संख्या कम है। मैंने बोला विद्यार्थियों की संख्या कम है, आपकी इंटेक कैपेसिटी आपने 120 लोगों की रखी है, 120 लोगों से ज़्यादा कहाँ है और इसकी इंटेक कैपेसिटी 120। उन्होंने मंजूर करा, मैंने 50 लोगों को करा, बाद में 16 लोगों को दिए। 16 को करा जाए उनके कॉलेज के अंदर 16 के पूरे 16 के इकट्ठे होना भी मुश्किल बात है। जैसे आपने समझ लो 500 स्टूडेंट थे, 500 स्टूडेंट को 500 स्टूडेंट एनएसएस कैंप में जाएंगे तो कैसे करेंगे। तो ये जो थोड़ी सी योजनाएं रहती हैं मित्रों, मैंने वहाँ एक अच्छे काम करा था, मैं आपको उसके बारे में बताऊंगा फिर अपन कैसे कर सकते हैं उसका अपन डिस्कस करें। एक छोटा सा गाँव था से लग के 5 किलोमीटर उस कॉलेज में उस गाँव को हमने दत्तक लिया। अपने हर हफ्ते में एक एक्टिविटी होती है स्वच्छता अभियान कॉलेज के अंदर, तो बजाय कॉलेज में करने के उस गाँव में जाके हर हफ्ते हमने विचार करा कि शनिवार के दिन हर शनिवार को 9 से 11 ये वहाँ स्वच्छ करना बाकी गाँव के लोग संपर्क करा कि हमको आप लोगों से खेती फावड़ा कुछ ट्रैक्टर वगैरह की व्यवस्था हो जाए अच्छा रहेगा। पहले समझ में आएगी कई दिन में ठीक है, हमने पहले अवसर करा पूरे गाँव में जहाँ जहाँ खर्चा था सब इकट्ठा करा, इकट्ठा करवाए उनको बोला सर पैसा इकट्ठा हो गया और तो क्या कर सकते हैं, अपने कृषि विज्ञान केंद्र से बेस्ट लेके आए, एक गड्ढा करवाया तो सारा कचरा प्लास्टिक निकाल दे, सारा कचरा सुखा दे, वो कचरा 40 दिन के अंदर खाद निकलता। ये बात हमको समझ में आएगी देखो बेस्ट निकल रहा है और कैसे खाद को बदल सकते हैं। पहली बार तो मुझे इतना मतलब सहयोग नहीं मिला था गाँव वालों का, लेकिन जब हम दूसरे तीसरे हफ्ते में गए वहाँ तो हर शनिवार गए तो आप के साथ शनिवार को 9 बजे जाना है और साफ सफाई का ध्यान करना है। फिर हम लोगों को ध्यान में ऐसा आया कि यहाँ पे एक अलग दूसरा जब हमने कैंप भी वहाँ लगा दिया है 7 दिन का वो वहाँ लगाया तो वहाँ पे हमने नदी की पानी और बहुत कम पानी में हम वहाँ बंदे बंधारा बना दिया। जब बंदे बंधारा बना दिया तो वहाँ के जो गाय वो पानी पीने की व्यवस्था तो ऐसे पानी इकट्ठा नहीं होता था, लेकिन पानी इकट्ठा रहता था हमने देखा। पिछले साल में हमने कैंप किया, ऐसे करते करते हमको उस गाँव से पता लगा होगा कि हमने जब 3 साल के बाद कैंप बदलने की कोशिश की उन्होंने हमसे डिमांड की कि सर आप 30 साल के लिए नहीं लगा 2 साल फिर
भी हम हर शनिवार को वहाँ पे जाते हैं। तो वहाँ पे फर्क क्या पड़ा कि पूरे गाँव की इतनी साफ सफाई हो गई कि बाद में वो लोग खुद करने लगे। एक मतलब वो उनको शर्म लगती थी कि हम लोग आगे काम कर रहे हैं, उन लोग को ऐसा लगता था कि हम ही कचरा कर रहे हैं और ये लोग साफ सफाई कर रहे हैं। उन्होंने भी उन कचरे चला के उन्होंने खुद को काम मित्रों एक बड़े देखा अभी आप लोगों की इस लेवल का आदमी जब किसी गाँव में जाके काम करता हो तो पता लगता है कि आप क्या शिक्षा ले रहे हैं। वो सब अनपढ़ है, ज़्यादातर लोग अनपढ़ है, मजदूर करने वाले लोग हैं। उनको ये समझना आता है कि कितने बड़े बड़े लोग हमारे यहाँ आके हमारे लिए काम कर रहे हैं, तो वो लोग आपके साथ जुड़ जाए। वो जुड़ने के बाद कोई भी सामाजिक कार्य देखिए आप जितने भी आपने संगठन में आए वो सब दर्ज करते हैं, चाहे महात्मा गांधी हो, ठीक है। तो जितने लोग थे अपने बड़े बड़े लोग, क्योंकि उनको ज्ञान था कि ये जो नियम ला रहे हैं उसके अंदर हम लोग क्या नागरिकों को क्या परेशानी मैं आपको कविता प्रस्तुत करना चाहता हूँ जो विद्यार्थियों के लिए है। अगर चाहो तो तुम भी कुछ कर जाओ, अगर चाहो तो तुम भी कुछ कर जाओ, या फिर औरों की तरह यूं ही गुजर जाओ, या फिर औरों की तरह यूं ही गुजर जाओ। उठाओ हाथ मदद में तुम भी औरों की, उठाओ हाथ मदद में तुम भी औरों की, या फिर यूं ही जियो यूं ही मर जाओ। मित्रों, अपने को भगवान ने अच्छा राष्ट्रपति बनाया है, अपन एजुकेटेड है, अपन को लोगों की मदद की जरूरत है, अपन ने मदद करना चाहिए और इसी उद्देश्य से राष्ट्रीय सेवा योजना की जो उत्पत्ति हुई उसी हिसाब से हुई है। एक शहर के विद्यार्थी गाँव में जाके जब काम करेंगे वहाँ के लोगों को प्रेरणा मुझे आए तो सरांनी आपल्या अध्यक्षामध्ये अध्यक्षीय समारंभात याच्यासाठी आपल्याला 7 दिवसात काय करता येईल आणि पुढे जेव्हा आपण काय करू शकतो याबद्दल थोडी आपल्याला माहिती दिली। त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाला आभार प्रदर्शन करताना सर्वप्रथम मी आजचे उद्घाटक मान्य न्यायाधीश मान्यवाडी सर, सदस्य सचिव, जिल्हा विद्युत सेवा प्राधिकार यांचे महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला आजचे अध्यक्ष मान्य डॉक्टर रमेश गुरुजी सर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्याला एक मार्गदर्शन केले। त्यांचे देखील मी महाविद्यालयाच्या वतीने आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा आयोजनासाठी आपल्याला जी संधी उपलब्ध करून दिली असे आपले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर रणजित चौधरी सर यांचे देखील आभार व्यक्त करून की त्यांनी आम्हाला कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि अध्यक्षाच्या परवानगी आजच्या ही सुरुवात करणार आहे की कसं सुरुवात करायचं त्या अगोदर आपण तुम्ही किती 8 लोक 9 लोक हे तर त्यांना सांगून द्यायचं थांबणार। उद्या आपला सेम सेशन असेल, सकाळी 8 वाजता निघायच्या प्रयत्न करा जेवढ्या लवकर निघाल तेवढं, कारण की तिथं निघण्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला ते प्रार्थना करायची जी आरती असते मग सुद्धा कार्यक्रम हे आपलं पुढचे जेवण झाल्यानंतर आपण ग्रुप तयार करू। प्रत्येक ग्रुपमध्ये 2 मुली 3 मुली किंवा 2 मुली आहे, 2 मुली आहे, त्या ग्रुपने काय काम करायचं मी तुम्हाला सांगितलं तसं मी तुम्हाला त्याबद्दल आपण एक वेगळं सेशन घेऊ। जेवणाला वेळ म्हणून एक सेशन म्हणजे काय आय मला वाटतं तुम्ही सर्वांना वाटतं इव्हन त्यावेळेस आपल्यासोबत जो बसतो ना तो देखील आपल्या असं बाजूला ऑब्झर्व केलं नव्हतं पाहिजे। कदाचित आता आपल्याला लक्षात येतं की आपल्या जवळच्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहित नाही। लक्षात त्यासाठी मी काय करणार एक आपण आज आइस ब्रेक करणार आहे आणि यामध्ये तो फर्स्ट इयरचा सेकंड इयरचा ज्युनियर आहे सर्व आपण चालू सुरू केला आहे 7 दिवसासाठी बरणी पालणी किंवा हे नाव आपण नाव काय म्हणणार
हे जे आपले साधे असतात. त्यांनी जास्त केलं जास्त इम्प्रूव्ह होतो की हा ते या विषयाकडे पडणार. दुसरी गोष्ट कोणी कोणाला सर दिदी जे सर याच्यावर बोलणार आपल्या सर्व एकच तुम्ही शिवणार ना विचारणारे मला सर तुम्ही सांगितलं शेवटी कसं आहे प्रत्येक गोष्टी ऐकणार आहे आणि जो जास्त ऐकून असतो तुला काही उत्तर ठीक आहे. तर आज आपण स्टार्ट करतो. कदाचित तुमच्या लोकांना माहिती असेल की आपण हे सेक्शन काय घेतो कशासाठी घेतो. पण एक नवीन आहे मी एका विद्यार्थ्याला विचारलं त्याचं नाव आवडून सांगतो. माझे नाव जेसन. मला काय काय येतं काय आवडतं हे सांगा. डान्स असेल डान्स सांगा स्वयंपाक असेल सगळं सांगा खायचं असेल ते पण सांगा. पण या 20 लोकांसाठी आपले एक ओळख सांगितली की मला हे जमतं. जसं निरंजनाला निरंजना काय सांगणार की मला असं व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफ खूप छान काढतात. कदाचित उद्या लग्न करणार लग्नाच्या वेळेस फोटो लागतो तर कदाचित फोटोसाठी तुम्ही काय विचार याला त्याला सांगा की आपला मित्र आहे आपला जवळचा आहे त्याला सांगा. त्याचे जे काही कौशल्य आहे तेही कामात येईल लक्षात. आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याही व्यवस्थित मिळतील लक्षात. आताची प्लॅन करू नका विसर माझ्यानंतर ते वाढेल. आतापासून अजिबात काय करू नका की लग्न कधी काहीतरी सांगायचे तर प्लॅन आपण नंतर करू. पण लक्षात ठेवायचं की कोणाला काय सांगता ठीक आहे. तर मी एका विद्यार्थ्याला सुरुवात करेन. आता पहिला विद्यार्थी करेल तो माझे नाव सांगितलं माझं नाव झालं माझे नाव किंवा माझा रोड संपला कसं म्हणजे तो पहिला विद्यार्थ्याला सर्वांचे नाव सांगा. सुरुवात पहिला विद्यार्थी तो त्याचे नाव सांगेल आणि त्याला काय ते सांगेल. दुसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीचे नाव सांगेल आणि त्याचे नाव सांगेल आणि त्याला काय येतं ते सांगेल आणि असं सुरू राहील. म्हणजे पहिला दुसरा तिसरा पर्यंत याच्यात एक लक्षात येईल की आपण किती ऐकतो आपण पण किती आपल्या लक्षात राहतं हे जास्त बघायचं. बघूया का खूप काय ऐकतो की पण लक्षात राहतं हे कदाचित लक्षात राहतं पण उमजत नाही की आपण करतो. आपल्या या 7 दिवसात ते करायचं आणि कदाचित आपल्या या याच्यामध्ये एक विद्यार्थी सापडेल तो खर्च त्याच्याकडे एक करेल. जसं निरंजन हा माझ्या वर्षी आमच्या सांगतो पण माझ्या वर्षी त्यांचे जे काही फोटो आपल्यामध्ये व्हिडिओ शूटमध्ये आवडले तो जो होता त्याचे जे वर्क होतं खूप छान होतं. मी यावर्षी पण सरांना परमिशन देते आणि त्याला हे केलं. जसं विशाल जसं दीपक याचे अँकरिंग बेस असते. अँकरिंग जे करतो त्याचे अँकरिंग बेस असते म्हणून मी त्याला बोलून देतो की एक ॲडव्हान्स जाण्याला एक माहिती होईल. आणि दुसरी गोष्ट आपण इथं प्रत्येक व्यक्तीला सांगितलं सर तेच बोलले की आपला एक शस्त्र काय बोलणं आपली दुसऱ्याची किंवा अक्षराची बाजू मांडणं आणि त्यासाठी कोण राहतं ते आपण प्रत्येक व्यक्तीला एक दिवशी उभं करणार बोलण्यासाठी. किती माझं नाव निशा आहे. मी LLB सेकंड इयरला आहे आणि मला बॅडमिंटन खेळायला आवडतं. मी निशा. माझं नाव हर्षल. मी BA LLB थर्ड इयरचा विद्यार्थी. मला क्रिकेट खेळायला आवडतं. निशा हर्षल. मी मयूर BLB फोर्थ इयरचा विद्यार्थी. मला फुटबॉल खेळायला आवडतं. निशा हर्षल मयूर. माझे नाव फसल्या. LLB सेकंड इयर. क्रिकेट खेळायला आवडतं. निशा हर्षल मयूर भोसले. नामदार LLB सेकंड इयर. मेरा नाम सोनम है. सोनम स्टार्ट हर्षल मयूर फसला मुजफ्फर. मेरा नाम सोनम है. BLLB फोर्थ ईयर और मुझे इसका नाम क्या है? मुझेफा. हर्षल मयूर भोसले मुझेफा. सोनम. माझं नाव साहिल. मला क्रिकेट आवडतं. साहिल. निशा हर्षल मयूर फौजिया मुजफ्फा सोनम. माझं नाव निशा आहे. मी LLB सेकंड इयरला आहे आणि मला बॅडमिंटन खेळायला आवडतं. मी निशा. माझं नाव हर्षल. मी BA LLB थर्ड इयरचा विद्यार्थी. मला क्रिकेट खेळायला आवडतं. निशा हर्षल. मी मयूर BLB फोर्थ इयरचा विद्यार्थी. मला फुटबॉल खेळायला आवडतं. निशा हर्षल मयूर. माझे नाव फसल्या. LLB सेकंड इयर. क्रिकेट खेळायला आवडतं.
हर्षल मयूर भोसले हुसेफा सोनम. माझं नाव साहिल, मला क्रिकेट आवडतं. साहिल. विशाल, एक मिनिट, त्याबद्दल तुम्ही काय काम करता ते सांगा. कदाचित मी विषय त्याने पण काम. शेती वगैरे प्लॉट आहेत नाववर करणं आणि जे असं काहीतरी मॅटर पण येतं माझ्याकडे की ज्या ठिकाणी चोरी झालेली अर्ज लिहून देणं ते जो भानगडी होता ते सुद्धा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करतो आणि अर्ज पोलीस स्टेशनला यायचं कुठेतरी तक्रार देण्यासाठी अर्ज देतो आम्ही. मयूर भोसल्या हुसेफा सोनम साहिल दीपाली विशाल. माझं नाव प्रियंका, मी BLLB 4th इयरला आहे. मला ब्राह्मण निशा मयूर भोसल्या हुसेफा सोनम साहिल दीपाली विशाल प्रियंका. माझं नाव विजय आहे. सेकंड इयर LLB सेकंड इयरला आहे आणि मला लिहायला निशा हर्षल मयूर भोसल्या हुसेफा सोनम साहिल दीपाली विशाल विजय. माझं नाव आकांक्षा, निशा हर्षल मयूर भोसल्या हुसेफा सोनम साहिल दीपाली विशाल प्रियंका आकांक्षा. आणि मी विशाल नवी, मी LLB थर्ड इयरचे विद्यार्थी आणि कोर्टातही फायलिंग ऑपरेटर आहे. जे नवनवीन केसेस येतात आता या ऑनलाईन केले सगळं कोर्टाने आता सगळं ऑनलाईन कोर्ट घेत आहे. तर सगळ्या फायली आता पेपरलेस होणार आहे. त्याच्यामुळे तिथेही फायलिंग ऑपरेटर म्हणून केसेस येतात. निशा हर्षल मयूर भोसल्या हुसेफा सोनम साहिल दीपाली विशाल प्रियंका विजय आकांक्षा विशाल गणेश. मी संतोष पवार. मला डान्स आणि सिंगिंग करायचं आवडतं आणि फोटोज प्लेअर. विशाल प्रियंका विजय आकांक्षा विशाल गणेश संतोष दर्शना मी दीपक मी लास्ट मी दीपक. मला सूत्रसंचालन करणं आवडतं आणि मी लास्ट इयरचा विद्यार्थी. निशा हर्षल मयूर भोसले
विशाल विशाल दीपाली संदीप मीना जरा तुला निशा निशा नाव कालू सिंग निशा हर्षल मयूर भोजल्या हुजेफा सोनम साहिल दीपाली विशाल प्रियंका विजय आकांक्षा विशाल गणेश संतोष कल्पना दीपक लक्ष्मी संदीप मीना नितेश नीलम की त्यांना सर्च करायचं प्रियोरिटीज आहे जो रिक्वायरमेंट डोळ्यासमोर येईल त्याचे नाव पाठवायला झालं आणि त्याचे नाव तो एकदा सांगत तर हे बारीक गोष्टी असतात की आपल्याला त्या
तर विद्यार्थी मित्रो, आज आपला राष्ट्रीय सेवा योजनेचा पहिला दिवस. आज आपल्या प्रमुख वक्ते म्हणून आपले ॲडव्होकेट प्रीतम निगम, MSc, MA, LLB तसेच म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि महाराष्ट्र भारत विविध विचार व्याख्यानासाठी प्रवास करत असतात आणि सध्या ते शहादा येथील जिल्हा सत्र न्यायालयात वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक किरण मराठे सर, आमचे सहकारी मित्र, मालजीवीर आणि तुम्ही सर्व सन्माननीय. खरं तर मार्गदर्शन असं काही नाही, सहज गप्पा मारण्याचं असं समजा. आता भोजन तुमचं झालेलं असेल जेवण आणि दुपारच्या वेळेत जनरली 12 नंतर कॉलेजमधून घरी गेल्यानंतर दुपारी वाम खुशीची सगळी वेळ असते सगळ्यांची. असं सगळं शेड्यूल तुमचं ठरलेलं असतं आणि उद्यापासून आताच नशिबात आज तुमच्यावर असलेले आहात. मला वाटतं 3-4 वर्ष असं आपलं NSS. पहिल्या वर्षीचं NSS या आपल्या महाविद्यालयाचं सुरू झालं आणि त्या वर्षीचा मी पहिल्या बॅचचा विद्यार्थी. त्यानंतर मित्रांनो, माणसांना अक्षर कळायला लागली म्हणजे माणसं साक्षर झाल्यासारखी वागतात असं काहीच. या उलट निरक्षरतेच्या अंधकारात जन्माला येऊन सुद्धा काही माणसं आपल्या सुंदर प्रतिभेने साऱ्या जगाला प्रकाशमान करतात. अशांचं नाव विद्यापीठाला दिलं जात नाही तर त्यांना उपमा सुद्धा विद्यापीठाची दिली जाते. म्हणूनच अर्थात बहिणाबाई चौधरींचं नाव आपल्या विद्यापीठाला मिळालं. त्याचं उत्तम उदाहरण, एकही दिवस शाळेची पायरी न चढलेली बाई फक्त 55 गाण्यांच्या जीवावरती अशिक्षित
अशिक्षित असणारी एक स्त्री जी फक्त 55 गाण्यांच्या चित्रावरती ज्या ठिकाणाहून विद्यावाचस्पती सारख्या पदव्या दिल्या जातात अशा विद्यापीठाच्या नावाच्या समोर जोडली जाणारी स्त्री म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी आहे. आणि त्यांचा उल्लेख मी सुरुवातीला काय केला की माणसं शिक्षित होतात, माणसं अकॅडमिक करिअरमध्ये मोठी होतात, डॉक्टर होतात, वकील होतात, इंजिनियर होतात, प्राध्यापक होतात, लठ्ठ पगाराची नोकरी मिळवतात. पण लठ्ठ पगाराची नोकरी मिळवणाऱ्या लोकांमध्ये किंवा डॉक्टर होणाऱ्या, इंजिनियर होणाऱ्या, वकील होणाऱ्या, प्राध्यापक होणाऱ्या लोकांमध्ये हे होणं म्हणजे यशस्वी होणं आहे का याचं चिंतन करण्याची आवश्यकता या सगळ्या काळामध्ये. हे चिंतन करण्याची जबाबदारी आपली. वी आर सोशल इंजिनियर्स. आपण समाजाचे इंजिनियर्स आहोत. लठ्ठ पगाराची नोकरी मिळेल यात मात्र शंका नाही. वकिली चांगली चालेल यातही मुळात शंका नाही. तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, सगळं होऊ शकाल, पण चांगला माणूस होण्याची आता आवश्यकता आहे. आणि चांगला माणूस घडवण्याचा कारखाना जर असेल तर चांगला माणूस घडवण्याचा कारखाना म्हणजे NSS. या NSSच्या माध्यमातून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्याला समाजाला दिशा देण्याचं काम करायचं. समाज ज्या वेगवेगळ्या पद्धतीने आता विखुरला जातोय, वाटला जातोय, लोकांमध्ये, जनतेमध्ये जो विखुरला गेलेला समाज आहे त्याला एकसंध बांधण्याची जबाबदारी आहे. म्हणजे भारताचं यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेस भारतामध्ये अनेक संस्थान होती. धन्यवाद सर. काळ जात राहतो पण काळजात राहतो तोच खरा शब्द. काळ जात राहतो पण काळजात राहतो तोच खरा शब्द. मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा मी श्रोतांच्या वतीने व्यक्त करतो. मित्र, चांगली पुस्तकं आणि चांगले व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी खूप दूरपर्यंत जावं लागतं. म्हणून सरांच्या भाषणामधून आपल्याला एकच कळतं की आजचे युवक आणि युवती उद्याचे भारत देशाचे भविष्य आहे तेच आपल्याला सरांच्या भाषणातून या ठिकाणी आपल्याला समजते. तर आपल्या दुसरे वक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत ते वीर बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष आहेत. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद आहे. मी एक स्वप्न पाहिले, तुम्हाला माहितीच असेल, भारूड सरांचे, राजेंद्र डॉक्टर भारूड सरांचे यांचे एक पुस्तक पण आहे. त्या फिल्मचे ते दिग्दर्शक पण आहेत. अनेक राज्यांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केलेले आहेत. ब्रह्मांडात 64 कला असतात, त्यापैकी 33 कलांचा त्यांना अनुभव आहे. नुकताच डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेश या ठिकाणी झालेल्या ग्रेट खली यांच्या हस्ते त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे. असे आपले कुणाल वीर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मार्गदर्शक गुरुवर्य प्रोफेसर डॉक्टर किरण मराठे सर, तसेच आमचे सर मित्र सर, खरं तर ते वक्ता आहेत, या दिग्दर्शक आहेत, म्हणून मला वक्त्याच्या रूपाने बोलणं. तर तुम्हाला काय वाटेल की दुसरा वक्ता पहिल्या वक्त्याचं भाषण झाल्यानंतर दुसऱ्या वक्त्याला काय आपले रिॲक्शन असतात ते मलाही माहिती आहे आणि तुम्ही समजू शकता. आपली संस्कृती, आपला वारसा, आज मला हा विषय देण्यात आला होता. मी दिग्दर्शक असल्या कारणाने ब्रह्मांडामध्ये 64 कला असतात, तुम्हाला माहिती असेल. 64 कला आणि 14 विद्या असतात, बरोबर. 64 कलांपैकी आजपर्यंत वयाच्या 26व्या वर्षापर्यंत म्हणजे खरं तर तुमच्यासारख्याच्या माध्यमातून गिरण सर आहेत, लॉ कॉलेजपासून खूप काही शिकायला भेटलं. आजपर्यंत 33 कलांचा अभ्यास झाला आहे आणि येणाऱ्या 5 ते 7 वर्षामध्ये 64 कलांपर्यंत पोहोचू असा ध्यास ठरलेला आहे. पद्मश्रीला जाऊ अशी मनातील इच्छा आहे, पूर्ण झाली पाहिजे, होईल ती नक्कीच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगतो, माईकवर स्टेजवर बोलण्याची संधी, स्टेजवर बोलण्याचा कॉन्फिडन्स मला अजिबात नव्हता. आम्ही सोबत होतो NSSच्या कॅम्पला, त्यावेळेस सर आम्हाला जबरदस्ती पाहिजे या तुम्ही जसं बघत असणार आता की सूत्रसंचालन करा, प्रमुख अतिथी आले त्याचा सत्कार करा, त्यांच्याविषयी बोला, तुम्ही भाषण द्या. आणि आपल्याला माहिती असतं आपण पहिल्या वेळेस येतो तेव्हा पाय लटतात, थरथर होतं, काय बोलावं सुद्धा ते शब्दांना येत नाही. पण
पहिल्यापासून जेव्हा आम्ही होतो NSS कॅम्पला तेव्हापासून माझ्या ती भाषणाची हिंमत आहे. भले मी दिग्दर्शक असेल किंवा कला क्षेत्रात असेल, पण वक्ता म्हणून एक भाषण देणं हे माझ्यातही नव्हतं, तेवढी हिंमतही माझ्यात होती. पण सरांच्या माध्यमातून सर त्यांना बघत आलो आम्ही कायमस्वरूपी ते कसे आपलं भाषण करत असतात प्रत्येक ठिकाणी, त्यांना त्याचा अभ्यास आहे. आणि त्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य असं की NSS कॅम्पमध्ये आम्ही बरंच काही शिकून आलो. आणि आज आमचं भाग्य आहे की आम्ही त्याच कॅम्पमध्ये ज्या कॅम्पमध्ये आम्ही बसलो त्याच कॅम्पमध्ये आज आम्ही वक्ता म्हणून येतोय. आणि तसंच तुम्हाला देखील यायचं आहे, याच ठिकाणी यायचं आहे. तुम्हाला हे जे 7 दिवस असतात, सर सांगतात की हे येणार आहे, प्रभुत्व येणार आहे, त्याच्याविषयी बोला, तुम्ही हे कार्य करा, ते काम करा, हे केलंच पाहिजे. आपल्याला त्यावेळेस वाटतं की नाही हे काय कसं करायचं. आपण फक्त NSSचा कॅम्प मजा म्हणून, काही लोक मजा म्हणून येतात की 7 दिवस आपण राहणार आहे, खाणार पिणार मस्त तिथे झोपणार त्या गावात फिरणार. तसं काही नाही, या ठिकाणी खूप काही शिकायला भेटतं. बघा जेव्हा ते झालं कारण संस्कृती जर आपण जपली तरच आपण पुढे वाचता येऊ शकतो, बरोबर. तर त्यावेळेस त्यांच्या आईच्या लोकमत असायची, त्यांच्या आई जसं लुगडं घालायची, त्यांच्या आई जशी लागायची, ते गावाचं वातावरण कसं होतं, त्यावेळेस ते लोक कसे असायचे काही आता कमी फिरतात. आपण भले धडगाव मुलगी काही ठिकाणी डोंगीवर असतात, बरेच जण त्यांची वारसा जपताय आपण त्यावेळेस बघतो. पण आता ते डोंगी गाणे सोडून दिले आणि बऱ्याच ठिकाणी आपली संस्कृतीचा वारसा हा पुढे जात नाही. आणि आपली संगीत म्हणून आहे आपली शेवटची पिढी, आपली शेवटची पिढी, आपली आई शेवटची आहे जी बिना व्हॉट्सअपची आहे, बरोबर. आणि आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम फक्त आपला. पहिल्या स्त्रिया कशा असायच्या, नऊवारी साडी, डोक्यावरती पदर, कपाळावरती कुंकवाचा लहान मोठा टिळा, त्याच्यानंतर पायात पैंजण, नाकात नथ, पाण्यामध्ये डोरलं आणि 2 वाट्यांचं मंगळसूत्र. आजकाल तर असं केलेलं आहे 2 वाट्यांचं मंगळसूत्र. तर सर फॅशन अशी झाली की 2 वाट्यांचं मंगळसूत्र असतं ना, त्याला आजकाल असं झालं की लग्नापर्यंत राहतं की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणतात की नाही माझ्या मैत्रिणींना शॉर्ट करून घेतली, शॉर्ट कोट. 2 वाट्यांचं मंगळसूत्र सुद्धा शॉर्ट कोट मध्ये केलेलं आहे आजकाल. समजतं मी काय सांगतोय. 2 वाट्यांचं मंगळसूत्र शॉर्ट माळ करून दिलेलं आहे, ही एक फॅशन झाली. पण त्या 2 वाट्यांचं जर ठीक आहे की शॉर्ट माळ होते, पण त्याची फॅशन चेंज होऊन गेली. कशी माहिती आहे, 2 वाट्या आता काय काय होऊन गेल्या तिथे काय नाव आहे माय लव्ह, तुम्ही पाहिलं असेल. किंवा मग आपल्या नवऱ्याचं नाव काय असेल तर ते नाव प्रेम असेल तर प्रेम नाव. म्हणजे आपली संस्कृती आपण कुठे नेतोय, आपली संस्कृती आपण कुठे नेतोय, आपली संस्कृती आपण ती जपणार तर पुढच्या आपल्या पिढीला काय काय आपण संबोधित करणार. आपला वारसा म्हणजे एकच वारसा म्हणजे काय, पूर्वजांकडून आपली संस्कृती आणि वारसा भविष्यात कसा जपता येईल हे आपल्याला पुन्हा वेगाने सण दाखवलेले आहे. मित्रांनो, मी लहान असताना जेव्हा होळी सण जो असतो तो 2-3 दिवसासाठी असतो. पण आम्ही ना लहान असताना होळी 1 महिना अगोदर चालू करून द्यायचो होळी खेळायची. 1 महिन्यात होळी म्हणजे आम्हाला असं वाटायचं नाही की आम्ही होळीच खेळतोय. कारण की त्या ठिकाणी गाणे म्हणायचो, होळी पूर्ण म्हणजे सगळे सण असतात एका ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही सामना करतोय असा मला वाटायचं. कारण की त्या ठिकाणी त्यावेळेची संस्कृती आणि आताची संस्कृती खूप डिफरंट आहे मित्रांनो. आता परिस्थिती आहे. तर मान्यवरांच्या आवाहनासाठी संतोष पवार यांना मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट निकम सर आणि त्यांच्यासोबत आलेले दुसरे प्रमुख वक्ते म्हणून कोणाला विरुद्धी आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव नंदुरबार तालुका विधायक समिती श्री बडसिंग भैरव विधी महाविद्यालय राज्य शिक्षण व संशोधन संस्था नंदुरबार
दिवाळी श्रम संस्कार शिबिरचा पहिला दिवस आज या शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिलं वाटण्यात माननीय श्री ॲडव्होकेट प्रीतम निकम सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. प्रत्येक निकम सरांनी च्या बोलण्याच्या माध्यमातून एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असे उत्तम व्यक्तिमत्वाचे त्यांनी आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्रीतम निकम सर आज आपल्याला लाभले. व त्यानंतर संस्कृती व वारसा म्हणून वीर बहुदय संस्था चे अध्यक्ष माननीय श्री कुणालजी हे मी पाहिलेले अतिशय चांगले आणि माणसं आहेत आणि ते एक कलाकार सुद्धा आहेत. ते गरीब लोकांना मदत करतात. जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यांच्या इंस्टाग्राम ID बघा कुणालजी म्हणून. त्याच पद्धतीने कुठल्याही शब्दात तुमचे धन्यवाद करू. तुमचे योगदान या शब्दांपेक्षा खूप मोठे आहे म्हणून तुमची मनस्वी आभार मानतो. व असेच करत आमच्यावर व आमच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवावर बसू द्या. तसेच श्री बच्चनभाई रघुवंशी विधी महाविद्यालय कायदेविषयक शिक्षण व संस्था नंदुरबार यांच्या वतीनेही आपले आभार